गौरी, आपले लग्न ज्या परिस्थितीत झाले ते स्वीकारायला तुला वेळ लागेल आणि मी तुला फोर्स करणार नाही. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू आपल्या नात्याचा स्वीकार कर. पण आपण नवरा बायको आधी चांगले मित्र तर होऊ शकतो ना? म्हणजे मित्र होऊन एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू शकतो ना? ओंकारचे बोलणे गौरी गोंधळून ऐकत होती. कारण तिने पाहिले होते, ओंकारने बायको म्हणून तिचा कधी स्वीकार केला आहे, पण आज पुन्हा तिच्यासाठी तो मैत्रीचा हातही पुढे करत होता. बायको म्हणून तर गौरीने त्याला नाराज केले होते, पण मित्र म्हणून तिला त्याला नाराज करायचे नव्हते. म्हणून तिने जास्त विचार न करता त्याच्या हातात हात दिला आणि स्माईल करत फ्रेंड्स म्हटली. ओंकारला तर एवढा आनंद झाला की त्याने आनंदाच्या भरात तिला उचलून घेतले आणि गोल गोल फिरवू लागला. ती मात्र त्याला अहो सोडा, काय करताय, तसा ओंकार तिला खाली उतरवतो आणि तिला हग करतो, कारण त्याला खूप आनंद झाला होता. गौरी पण त्याच्या मिठीत स्माईल करत असते, पण जसे तिच्या लक्षात येते ती ओंकारच्या मिठीत आहे तशी ती पटकन बाजूला होते. त्याला समजले होते ती का बाजूला झाली म्हणून. गौरी, आपण आजपासून मित्र झालो तर मी तुझ्या एवढं जवळ आलं तर चालेल? तो मिश्किल हसत म्हणाला आणि हळूहळू तिच्याजवळ तो जात असतो. ती मात्र मागे सरकत बेडला टेकते. तो तिच्या चेहऱ्याजवळ त्याचा चेहरा आणेल की त्याचा फोन वाजतो. फोन हातात घेतो आणि पाहतो तर त्याला ऑफिसचे खूप महत्त्वाचे काम आले होते. तो पटकन उठून उभा राहिला आणि बॅगमधून लॅपटॉप काढून त्याचं काम करायला लागला. गौरी बेडवर आडवी होते आणि तिथूनच त्याला पाहत असते. त्याला पाहत असताना तिचा कधी डोळा लागतो तिलाही कळत नाही. ओंकारचे बराच वेळ काम चालू असते. आता त्याला पण झोप येत होती, पण काम पूर्ण करायचे होते. फायनली ओंकारचे काम संपते आणि तो लॅपटॉप बाजूला ठेवून गौरीच्या शेजारी आडवा होतो. गौरी तर खूप आधीच झोपल्यामुळे खूप गाढ झोपलेली होती. ओंकार तिच्याकडे पाहत स्माईल करतो आणि तिच्या कपाळावर दीर्घ किस करून तिला जवळ ओढून मिठीत घेतो. तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो, कारण ती जागी असताना एवढ्या जवळ तिने ओंकारला येऊ दिले नसते. म्हणून ओंकारला आता तिला मिठीत घेऊन खूप छान वाटत होते. तिचा स्पर्श अनुभवत ओंकारचा डोळा कधी लागतो त्याचे त्याला कळत नाही. दोघं पण एकमेकांच्या मिठीत निवांत झोपलेले होते. सकाळी सकाळी गौरीला लवकर जाग यायची, पण आज ओंकारच्या मिठीत झोपलेली असल्यामुळे तिला जाग येत नाही. ती झोपमध्ये हलते आणि तिच्या हलण्यामुळे मात्र ओंकारला जाग येते. तो डोळे उघडून पाहतो तर गौरी त्याला घट्ट मिठी मारून झोपलेली असते. ते बघून ओंकारच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते, कारण रात्री झोपताना त्याने तिला मिठीत घेतले होते, पण आता तिने त्याला घट्ट मिठी मारली होती. ओंकार हळूच तिच्या कपाळावर किस करतो आणि त्याच्या स्पर्शाने जाई झोपमध्ये हलते. तसा ओंकार त्याचे डोळे बंद करून झोपायचे नाटक करतो. ती झोपमध्ये तिचा चेहरा हलवते आणि तिच्या नाजूक ओठांचा स्पर्श त्याच्या गालावर होतो. त्याला तर आधी विश्वासच बसत नाही की गौरीच्या ओठांचा स्पर्श त्याच्या गालावर झाला म्हणून, पण खरंच असे झाले असल्यामुळे ओंकारला खूप आनंद होतो. पण गौरीला झोपमध्ये काहीतरी जाणवते आणि ती डोळे उघडते आणि पुन्हा बंद करते. 5 मिनिटांनी पुन्हा डोळे उघडते आणि तिचा चेहरा वर करून पाहते तर ओंकार खूप शांत झोपलेला तिला दिसतो. त्याच्या एवढ्या जवळ बघून गौरीचे डोळे मोठे होतात, पण ती नॉर्मल होते. त्याच्याकडे प्रेमाने पाहते, कारण ओंकार खूप शांत झोपलेला होता आणि झोपमध्ये खूप हँडसम तो दिसत होता. ती काही वेळ त्याला पाहण्यात गुंग असते. इकडे ओंकार झोपेचं नाटक करत असला तरी त्याला जाणवत होते गौरी काय करते म्हणून. तोच बाहेर कसला तरी आवाज होतो आणि गौरी भानावर येते. तिच्या डोक्यात टपली मारत ती हळूच बाजूला होते आणि बडबड करते, गौरी काय हे, तू रात्री कशी यांच्या मिठीत जाऊ शकते? गौरी, तुला तुझी सवय बदलायला हवी. रूमवर तू तुझ्या क्यूट पांडाला मिठी मारून झोपायची आणि काल रात्री तू ओंकारला पांडा समजून आणि ती जोराने नाही ओरडते. ओंकार मात्र तिची बडबड ऐकून मनातच हसत असतो. तसे त्याला हसायला येत होते, पण त्याने खूप कंट्रोल केले होते. नाही नाही गौरी, असे जर रोज यांना पांडा समजून मिठी मारून झोपली तर हे काहीतरी वेगळे समजायचे. मला सगळ्यात आधी रूमला गेले पाहिजे आणि माझा क्यूट पांडा आणला पाहिजे. खूप मिस करते पांडा तुला. मिस यू आणि लव यू. पांडा, तुला माहिती आहे तुझ्या पार्टनरचे लग्न झाले, म्हणजे तुझी पार्टनर तुला सांगून आली होती की हर्षदाताईच्या लग्नाला जाते म्हणून, पण इथे तुझ्या गौरीचंच लग्न झाले. ती एकटीच बडबड करत होती. एक दीर्घ श्वास घेत असो आणि एक नजर ओंकारकडे टाकत बोलते,
तसे तुम्ही पण माझ्या पांड्यासारखे क्यूट आहात आणि पुन्हा हसत स्वतःच्या डोक्यात टपली मारत ती फ्रेश व्हायला निघून जाते. ती जाताच मात्र ओंकार स्माईल करत सरळ होतो आणि त्याचे हात डोक्याच्या खाली घेऊन डोळे उघडतो. आजची सकाळ त्याची खूप छान झाली होती. त्याला तर राहून राहून तिचे बोलणे आठवत होते. माझा क्यूट पांडा, बायको तुझ्यासाठी हा ओंकार पांडा व्हायला पण रेडी आहे. तोच त्याला काहीतरी आठवते आणि त्याचा हसरा चेहरा पडतो, कारण त्याला ऑफिसच्या कामानिमित्त पुण्याला जावे लागणार होते. तो उठून बसतो आणि बेडला टेकून काहीतरी विचार करत असतो. गौरी बाहेर यायच्या आधी तो रूमच्या बाहेर निघून जातो. बाहेर येतो तर हॉलमध्ये काका काकू, आई आणि आजी चहा पीत असतात. ओंकार आईच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होतो आणि त्यांच्याजवळ येऊन बसतो. त्याचा उतरलेला चेहरा बघून आई त्याला विचारतात, ओंकार काय झाले, तुझा चेहरा का असा पडला आहे? ते आई, मला आज पुण्याला निघावं लागेल. खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि ती मीटिंग मलाच अटेंड करावी लागणार आहे. त्यासाठी मलाच जावे लागेल. ठीक आहे, तू तिकडे मीटिंगला जातोय तर स्वतःला कामात झोकून देऊ नकोस. तू एकटाच असणार आहे, त्यामुळे तुझी काळजी घे. नाहीतर आम्ही नाही आहे तर तू फक्त कामच करत राहणार. आणि हो, मी तुला काही खायचे पदार्थ बनवून देते, ते तू घेऊन जा. आणि हो, ऑफिस झाले की घरी जाऊन आराम करशील. नाहीतर म्हणशील घरी कुणी नाही आहे तर मी ऑफिसमध्येच थांबतो म्हणून. आई बोलत होत्या आणि ओंकारच्या कपाळावर आठ्या पडत होत्या. खरं तर ओंकार आईला हे सांगायला आला होता की तो पुण्याला ऑफिसच्या कामानिमित्त जातोय, तर तो गौरीला पण सोबत घेऊन जाणार आहे. पण आई आहे की त्याला बोलायला संधीच देत नव्हत्या. तो वैतागून, आई प्लीज माझे बोलणे ऐकून तर घे. तशा आई शांत होत, बोल, काय बोलायचे आहे तुला? ते आई, मी पुण्याला एकटा नाही जात आहे. ते गौरी पण माझ्यासोबत पुण्याला येणार आहे. तशा आई जोराने, काय म्हणतात? आई काय झाले असे ओरडायला? ओंकार, तुझे ऑफिसचे काम आहे, तू पूर्ण दिवस ऑफिस आणि मीटिंगमध्ये बिझी राहशील. बिचारी माझी गौरी एकटीच घरी असेल, तिला कंटाळा येईल ना रे तिकडे. त्यापेक्षा तू एकटा जा तिकडे. गौरी इथे गावाकडे राहील आमच्यासोबत. आणि असेही गौरीला गावाकडे राहायला किती आवडते हे दिसते तिच्याकडे बघून. आई, गौरी माझ्यासोबत येणार आहे, यावर मला काहीही बोलायचे नाही. त्याचे बोलणे ऐकून आई शांत होतात. काकू आणि काका ओंकारकडे पाहून गालातल्या गालात हसत होते. ओंकार उठून आत जाणार की आई त्याला आवाज देऊन थांबवतात. ओंकार कपाळावर आठ्या पाडून आईकडे पाहतो. अरे असं बघू नकोस. ते मी तुला हे विचारण्यासाठी थांबवले की तू आताच निघणार आहे की संध्याकाळी? आम्ही दुपारी निघणार आहे. एवढं बोलून ओंकार त्याच्या रूममध्ये निघून गेला. तो जाताच काकू आणि काका हसत अरुणाताईकडे पाहत, पाहिले का वहिनी, आपला ओंकार गौरीला सोबत घेऊन जातोय. म्हणजे तुम्ही इथे आणि तिकडे ओंकार आणि गौरी. दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळेल. आणि ते सगळे हसायला लागतात. ओंकार रूममध्ये येतो तर गौरी तिचं आवरण्यात गुंग होती. तो तिच्याकडे प्रेमाने पाहत होता आणि ती आरशात पाहून तिच्या कपाळावर टिकली लावत होती की तिचे लक्ष आरशातून तिच्याकडे पाहणाऱ्या ओंकारकडे जाते. पण ती त्याला इग्नोर करते आणि टिकली लावून बाजूला होते. ओंकार भुवया उंचावून, मला इग्नोर करते काय? आणि ती बाहेर जाणार की ओंकार तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. ती बेसावध असल्यामुळे तिला आधी तर काही कळत नाही, पण जसे लक्षात येते तसे ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते. तो मात्र तिच्या दंडांना घट्ट पकडून तिच्या डोळ्यात पाहत, बॅग पॅक कर, आपण पुण्याला जातोय. एवढं बोलून तो तिला सोडून अंघोळ करायला निघून जातो. गौरी मात्र पाय आपटत बेडवर बसते. हे काय, मला नाही जायचे पुण्याला. तुम्हाला जायचे तर तुम्ही जा, मी नाही येणार. ती पण जोराने ओरडून बोलते, जेणेकरून ओंकारला ऐकू जाईल. इकडे ओंकार त्याचा टी-शर्ट काढणारच होता की तिचे बोलणे ऐकून तो तसाच बाहेर येतो आणि तिच्यासमोर येऊन उभा राहतो. त्याला असे समोर बघून गौरी भीतीने कावडा गिळते. तिला वाटले नव्हते ओंकार असा बाहेर येईल म्हणून. तो तिच्या डोळ्यात आरपार पाहत, जेवढं सांगितले तेवढं कर, सामान पॅक करायला घे, आपण दोघं दुपारी पुण्याला जायला निघतोय. ती पण उठून उभी राहत त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलते, तुम्हाला पुण्याला जायचे तुम्ही जा, मी येणार नाही. गौरी, आपण दोघे आज दुपारी पुण्याला जायला निघतोय, तो त्याच्या करारी आवाजात बोलतो. ती पण त्याच्यावर आवाज चढवून, मी नाही येणार म्हणते. मी अंघोळीला जातोय, मी यायच्या आधी आपल्या दोघांची बॅग पॅक झाली पाहिजे, बघतोस कशी येत नाही. एवढं बोलून तो अंघोळ करायला निघून जातो. गौरी मात्र रागाने बेडवर बसत, मला नाही जायचे, यांना सांगितले तरी कळत नाही. आता काय एवढ्या जोराने ओढून गेले म्हटल्यावर बॅग पॅक करावी लागेल. असेही हे काही इथे मला थांबू देणार नाही. आणि ती उठून उभी राहते
आणि रागाने पाय आपटत ती कपाटाजवळ जाते आणि दोघांचे कपडे घेऊन बेडवर टाकते. तिला जायचे नव्हते, पण ओंकार तिला जबरदस्ती घेऊन जातोय याचा तिला खूप राग आला होता. ती रागातच घडी न करता तसेच कपड्यांचे गोळे बॅगमध्ये ठेवत होती. तोच ओंकार अंघोळ करून बाहेर येतो. तिला रागात बॅग पॅक करताना बघून त्याला हसू येते, पण तो आता हसला तर ती काय करेल हे त्याला माहिती होते. म्हणून तो शांत एका ठिकाणी उभं राहून तिच्याकडे पाहत गालातल्या गालात हसत होता. तोच तिचे लक्ष ओंकारकडे जाते. तसा ओंकार त्याचा चेहरा नॉर्मल ठेवत आरशासमोर जाऊन उभा राहत त्याचं आवरायचे नाटक करतो. ती रागाने बेडवर बसत, मला इथेच थांबायचे आहे, तुम्हाला जायचे तर तुम्ही जा. तो आरशातून तिच्याकडे पाहत, पण मला माझ्या बायकोला सोबत घेऊन जायचे आहे, त्यासाठी तुला माझ्यासोबत यावेच लागेल आणि या विषयावर आता मला काहीही बोलायचं नाही आहे. सगळं आवरून झाले असेल तर घरातील सगळ्यांना भेट, नाहीतर नंतर म्हणशील मला घरातील सगळ्यांना भेटता पण आले नाही. तो असे बोलताच गौरी रागाने त्याच्याकडे पाहते आणि काही न बोलता रूमच्या बाहेर निघून जाते. इकडे मात्र ओंकार नाही मध्ये मान हलवत, अवघड आहे बाबा माझे, एवढं बोलून तो पण बाहेर येतो. गौरी जाणार आहे हे ऐकून दिव्या, चिराग, हर्षल, शुभम आणि नीलम खूप नाराज होते, कारण खूप कमी दिवसात त्यांची गौरी सोबत खूप चांगली गट्टी जमली होती. गौरीला पण त्यांच्याकडे बघून वाईट वाटत होते. तोच काकू आणि आई सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन आल्या. सगळ्यांनी काही न बोलता नाश्ता केला. त्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी सुरू केली. गौरी ओंकार जाणार म्हणून काकू गोडाधोडाचे जेवण बनवत होत्या. गौरी पण त्यांना मदत करत होती, म्हणजे त्यांच्याकडून शिकून घेत होती. असाच वेळ निघून जातो आणि सगळे जेवायला सोबत बसतात, शांतपणे जेवण करत असतात. जेवण झाल्यानंतर ओंकार त्याची बॅग घेऊन हॉलमध्ये येतो. गौरी पण तिचं आवरून हॉलमध्ये येते. ते दोघं जोडीने आजीला नमस्कार करतात. त्यानंतर काका आणि काकूंना पण नमस्कार करतात. गौरी नीलमला मिठी मारत, खूप मिस करेल मी तुम्हा सगळ्यांना. वहिनी, आम्ही पण खूप मिस करू तुला, शुभम आणि हर्षल बोलतात. चिराग आणि दिव्या पण गौरीला मिठी मारत, वहिनी काय हे, आपण मस्त सोबत गेलो असतो ना. तशी गौरी रागाने ओंकारकडे पाहते. तो मात्र कपाळावर आठ्या पाडून, मी काय केले आहे, हिला उलट आनंद व्हायला पाहिजे, नवरा आपल्याला घरी घेऊन जातोय, नवऱ्यासोबत थोडा एकट्यात टाईम स्पेंड करायला मिळेल, तर नाही, हिला माझ्यासोबत यायचेच नाही आहे. देवा, खरंच कसे होईल ना माझे. तो नाराजीने डोळे फिरवत मनातच बोलतो. सगळ्यांना भेटून झाल्यानंतर ते दोघं कारजवळ येतात. ओंकार त्यांची बॅग मागच्या सीटवर टाकतो आणि गौरीसाठी दरवाजा ओपन करतो. गौरी गाडीत बसायच्या आधी त्याच्याकडे रागाने पाहते आणि आत बसते. ओंकारला मात्र तिच्या या वागण्याचे हसू येते. तो स्माईल करत दरवाजा बंद करतो आणि दुसऱ्या बाजूने जाऊन बसतो आणि गाडी स्टार्ट करतो. गाडी स्टार्ट होताच गौरी बाहेर पाहते तर सगळे बाहेर उभे होते. गौरी सगळ्यांना नाराजीने बाय करते आणि त्यांची गाडी निघते पुण्याच्या दिशेला जायला. आता गाडीत भयंकर शांतता असते. ओंकार समोर बघून गाडी चालवत होता, तर गौरी कधी एकदा रागाने त्याच्याकडे पाहायची तर कधी बाहेर पाहायची. ओंकार जरी तिच्याकडे पाहत नसला तरी तिच्याकडे लक्ष होते त्याचे. तो मनातच, बापरे, बायकोला खूपच राग आला आहे वाटतं, पण बायको, तुझा हा राग कसा घालवायचा मला चांगले माहिती आहे, त्यामुळे तू बघच आता तुझा नवरा काय करतो ते. काय वाटतं तुम्हाला, ओंकार गौरीचा राग घालवण्यासाठी काय करेल आणि ओंकार जे काही करेल त्याने गौरीचा राग जाईल का, बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आठवणीने हाईप पण करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.